नमस्कार. आतापर्यंत आपण कॅन्सर या विषयावरती 2 व्हिडिओ बनवले. एक पहिला व्हिडिओ होता तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची कारणं काय काय असतात. दुसरा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये कॅन्सरच्या ज्या रेडिओथेरपी केमोथेरपी ज्या असतात ट्रीटमेंट त्याचे शरीरावर जे साईड इफेक्ट्स होतात गंभीर प्रकारचे, तर ते साईड इफेक्ट कसे आयुर्वेदाच्या पद्धतीने किंवा होलिस्टिक अप्रोचने कमी करता येतील याविषयी दुसरा व्हिडिओ बनवला होता. आणि तिसरा जो महत्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे मेटास्टासिस या विषयावरचा. तर युजली कोणत्याही कॅन्सर पेशंटचं निदान जेव्हा होतं त्यावेळेस बहुधा सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी असे उपाय केले जातात आणि मोठ्या प्रमाणावरती कॅन्सर हा शरीरातला ट्यूमरच्या रूपाने कमी केला जातो. परंतु महत्वाचं चॅलेंज जे असतं कॅन्सरमध्ये ते म्हणजे मेटास्टासिस किंवा सेकंडरीज तयार होऊ नयेत हे कॅन्सरमध्ये महत्वाचं गोल असतं. तर अनेक पेशंटना याच्यामध्ये दीर्घायुष्य प्राप्त होतं, कॅन्सर बराही होतो. परंतु काही वेळेस दुर्दैव म्हणा या पद्धतीने सेकंडरी शरीरामध्ये तयार व्हायला लागतात. मग त्या लिव्हरमध्ये असतील, लंग्समध्ये असतील, ब्रेनमध्ये असतील किंवा बोनमध्ये असतील. अनेक ठिकाणी त्या लसिका ग्रंथी किंवा रक्त याच्या मार्फत शरीरामध्ये त्या कॅन्सरच्या पेशींचा प्रसार होतो आणि त्या कॅन्सरच्या पेशी दुसरीकडे ठाण मांडून बसतात आणि त्यामुळे सेकंडरीज त्याला आपण म्हणतो. तर या सेकंडरीज जेव्हा तयार होतात त्याला मेटास्टासिस अशी मेडिकल टर्म आहे. मेटास्टासिस जेव्हा होतं तेव्हा शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये थकवा निर्माण होतो, वजन कमी व्हायला लागतं, धाप लागायला लागते. त्याचप्रमाणे पोटामध्ये यकृतामध्ये जर सेकंडरीज तयार झाल्या तर काविळीसारखी लक्षणं तयार होतात. यासारखी असंख्य प्रकारची किंवा हाडांमध्ये पसरला तर प्रचंड वेदना निर्माण होतात. ही लक्षणं ही सगळी मेटास्टासिसची असतात जी आपल्याला सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन या माध्यमातून आपल्याला डायग्नोस होतात. आणि त्यानंतर मात्र मोठी झटापट, मोठा संघर्ष हा सुरू होतो. त्यामुळे मेटास्टासिस टाळणं हे अत्यंत महत्वाचं कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आहे. हे आपण आजच्या क्लिपमधनं पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सुरुवातीलाच मी एक डिस्क्लेमर तुम्हाला सांगतो की हे उपाय जे आहेत हे केले म्हणजे मेटास्टासिस होणार नाहीच अशा पद्धतीचा कुठलाही दावा यातून केला जाणार नाहीये. अर्थात कोणत्याही आजाराच्या बाबतीत आपण हृदयविकाराचा अटॅक म्हणतो आपण, हार्ट अटॅक, तो सुद्धा याच्यामध्ये आपण जास्त तेलकट खाऊ नये, वजन वाढू देऊ नये, गोड जास्त खाऊ नये, व्यायाम करावा, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या जे सल्ले आपण आहेत हे नेहमी सांगतच असतो. पण तरीही दुर्दैवाने एखादी घटना ह्या सगळ्या गोष्टी पाळूनही होताना आपल्याला दिसतेच. पण म्हणून आपण ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायचं सोडतो का? तर नाही. तर संशोधन असं सांगतं की या काही चांगल्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला हृदयविकाराची शक्यता खूप कमी होते. त्याचप्रमाणे अशा काही मुद्द्यांची आपण आता चर्चा करणार आहे की ज्यांचा आपण अवलंब केला तर आपल्याला प्रायमरी कॅन्सर नंतर जेव्हा सेकंडरीज तयार होतात तर त्याची शक्यता शरीरामध्ये खूप प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो. तर चला आपण त्याची चर्चा करूया. तर युजली जेव्हा कॅन्सरची ही प्राथमिक सगळी ट्रीटमेंट होते त्याच्यानंतर एक प्रकारे कॅन्सरच्या रुग्णाचा हा एक पुनर्जन्मच असतो असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. तर यामध्ये आपण आता सेकंडरीज टाळण्यासाठी आपली जीवनशैली अत्यंत सूक्ष्मपणे तपासून पाहावी. आपला आहार, विहार, आपला स्वभाव, आपल्या भावना, आपलं वागणं या सगळ्या गोष्टींचं आपण एक होमवर्क केल्यासारखी डायरी ठेवावी. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्या चुकतायत, कशामध्ये त्रुटी आहेत, या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करत जाऊ तेव्हा आपली इम्युनिटी ही ऑप्टिमम लेवलला जाते आणि त्यामुळे रिकरन्स व्हायचे चान्सेस हे कमी कमी होत जातात. तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे काय खावं, काय नाही खाऊ. तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये या गोष्टी मी सविस्तर चर्चा केलेल्या आहेत, पण तरी आपण एक धावता आढावा थोडक्यात त्याच्यामध्ये घेऊ. की जे व्हाईट पॉयझन म्हणलेले आहेत ह्या गोष्टी खरोखरीच अतिशय महत्वाच्या आहेत. की साखर त्यातला महत्वाचा भाग जो आहे, तर साखर ही गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की कॅन्सरच्या ज्या पेशी असतात या अत्यंत खादाड पेशी असतात. त्यांना मोठ्या प्रमाणावरती इंधन हे साखरेच्या रूपाने मिळत असतं. त्यामुळे साखर आपण कमी प्रमाणात खाल्ली तर शरीरामध्ये त्या कॅन्सरच्या पेशंटचं एक प्रकारे स्टार्व्हेशन व्हायला लागतं आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ थांबते. साखर ही शरीरामध्ये सूज जास्त निर्माण करण्यालाही प्रेरणा देत असते आणि सूज अतिरिक्त जेव्हा असते तेव्हा कॅन्सरला ते खत पाणी घालणारी गोष्ट घडत असते. मीठ सुद्धा कमी खावं. मैद्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या पण आपण बंद कराव्यात. महत्वाचं जे आहे ते डीप फ्राय केलेल्या तळलेल्या ज्या गोष्टी असतात तर यांच्यामध्ये फ्री रॅडिकल्स म्हणून गोष्टी तयार होतात की ज्या प्रत्यक्ष आपल्या DNA ला डॅमेज करत असतात आणि त्या डॅमेज केल्यामुळे त्यामध्ये म्युटेशन्स तयार होतात आणि कॅन्सर हा जास्त वेगाने आणखीन प्रसार होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी सुद्धा आपण टाळणं महत्वाचं आहे.
बाहेरचे जे प्रिझर्वेटिव्ह असलेले जे पदार्थ असतात किंवा अनेक प्रकारची व्यसनं आहेत, अल्कोहोल आहे, टोबॅको आहे, या गोष्टींमध्ये असंख्य प्रकारचे कार्सिनोजेन्स किंवा प्लास्टिक आणि आपलं फूड याचा एकत्र संबंध, विशेषतः गरम गोष्टी ज्या असतात त्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवणं आणि त्या पिणं, ह्या गोष्टी कॅन्सरला अत्यंत टाळण्यासारख्या आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. मिताहार, कमी आहार घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कमी आहार जेव्हा आपण घेतो तेव्हा इन्शुलिन रेजिस्टन्स असतो तो कमी होतो, त्यामुळे इन्फ्लेमेशन कमी होतं, ते कॅन्सरला अटकाव घालण्यासाठी फायदा करत असतं. त्यामुळे मिताहार, हितकर आहार जरूर घ्यावा, पण नेहमी 4 घास कमी खायची सवय ठेवणं हे कॅन्सरला अतिशय महत्वाचं एक पथ्य आहे. शाकाहार, आता शाकाहार श्रेष्ठ मांसाहार श्रेष्ठ या वादामध्ये आपल्याला इथं जायचं नाहीये. पर्टिक्युलरली कॅन्सरच्या रुग्णांमध्ये शाकाहार आजकालच्या जीवनात आपण जेव्हा बघतो, हा लाईव्ह स्टॉक जो आहे, चिकन आहे, मटन आहे, मासळी आहे, हे पदार्थ याच्यामध्ये प्रचंड व्यापारीकरण, इंडस्ट्रियलायझेशन झालेले आहे. त्यामुळे या प्राण्यांना दिली जाणारी वेगवेगळ्या पद्धतीची अँटीबायोटिक, स्टेरॉइड किंवा ही सगळी प्रदूषण करणारी समुद्रातले जे घटक असतात ते माशांमध्ये पोहोचतात आणि ते आपल्या शरीरामध्ये त्यांच्या माध्यमाने जात असतात. त्यामुळे मांसाहार ही गोष्ट कॅन्सरसाठी जेवढी कमी असेल तेवढी चांगली आहे, हे संशोधन सुद्धा सांगतं. त्याचप्रमाणे काही हितकर गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्यात की ज्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. तर यामध्ये सुवर्ण सिद्ध जल ही गोष्ट आपण इंटरनेटवर शोधू शकता. आयुर्वेदामध्ये या गोष्टीचा, सुवर्णाचा वापर अतिशय महत्वाचा सांगितलाय. ऑर्गॅनिक गोष्टी की ज्या सेंद्रिय पद्धतीने जी धान्य पिकवलेले असतात, भाज्या असतात, फळं असतात, त्यांचा वापर हा जास्तीत जास्त करणं हे आपल्या जीन्ससाठी, जीन इंटॅक्ट राहण्यासाठी याचा फायदा होतो. छंद ही गोष्ट आपल्याला साधी वाटेल पण ती अत्यंत महत्वाची. चांगल्या पद्धतीचे छंद असणं, मग गायन असेल, म्युझिक असेल, संगीत असेल, ट्रेकिंग असेल, वाचन असेल, वेगवेगळ्या चांगल्या लोकांचा ग्रुपमध्ये बसणं उठणं असेल, हे जे छंद आहेत हे आपल्याला आपल्या या गंभीर आजारापासून आपल्याला दूर नेतात. कारण एकच विचार, कॅन्सर हा असा आजार आहे की हा आपल्या पूर्ण व्यक्तित्वावर हा हावी होऊन राहिलेला असतो. त्यामुळे सारखे दिवस रात्र तेच विचार येणं, याच्यापासून आपल्याला निवृत्ती मिळते ही चांगले छंद असल्यामुळे. आणि या छंदातूनही अनेक चांगली हॉर्मोन्स आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतात की जी डायरेक्टली आपल्या इम्युनिटीला बळ देत असतात. त्याचप्रमाणे हास्य ही गोष्ट किती महत्वाची आहे याच्यावर खूप संशोधन झालंय. तर अॅनाटॉमी ऑफ इलनेस नावाचं एक पुस्तक मी आपल्याला जरूर सुचवीन की ते प्रत्येकाने वाचावं. की हा जो लेखक आहे, नॉर्मन क्युझिन म्हणून लेखक आहे, याला अत्यंत गंभीर पद्धतीचा संधिवात झालेला असतो. डझनावारी पेन किलरची गोळ्या, औषधं घेऊन सुद्धा त्याच्या वेदना सुतराम कमी होत नसतात. परंतु या पठ्याने केवळ विनोदाच्या जोरावरती या आजारावरती पूर्ण विजय मिळवलेला आहे. ही अतिशय एक रम्य कहाणी आहे. ती प्रत्येकाने अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे की हास्य हे केवळ एक करमणुकीचं साधन नाहीये, तर ते औषधासारखं काम करतं. आणि जेव्हा गंभीर कॅन्सर सारखी गोष्ट असते तेव्हा तर या हास्याचा जो रोल आहे हा अतिशय महत्वाचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. सोशलाइज होणं, नेटवर्किंग आपलं व्यवस्थित राहणं हे फार महत्वाचं आहे. कारण कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपोआपच स्वतःला तो एका कोशामध्ये राहतो. सगळ्यांपासून निवृत्ती घेणं, कोणाशी भेटणं नाही, कोणामध्ये मिसळणं नाही, या गोष्टी होतात. तर जेव्हा आपण सोशलाइज होतो, वेगवेगळ्या या कॅन्सरच्या आजारांसाठी काही सपोर्ट ग्रुप असतात. हे जे सपोर्ट ग्रुप असतात त्यामध्ये आपल्यासारखेच रुग्ण जे असतात की जे याच प्रवासावरती आहेत, ज्यांनी हे केमोथेरपीचे परिणाम सोसलेले आहेत, ऑपरेशनचे परिणाम सोसलेले आहेत आणि वेगळ्या मनस्थितीतून हे रुग्ण जात आहेत, असे आपले सहप्रवासी म्हणता येतील असे लोक आपल्याला या सपोर्ट ग्रुपमध्ये मिळतात. आणि त्यामुळे एकमेकांची वेदना शेअर केल्यामुळं, अनुभव शेअर केल्यामुळं आपलं दुःख हलकं होतं. आणि आय एम नॉट अलोन ही जी भावना आहे ही आपल्याला नक्कीच सुखावणारी असते की मीच असा दुर्दैवी नाहीये. अनेक लोकांना योगायोगाने, दुर्दैवाने ह्या आजाराला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपला प्रवास हा काहीसा सुसह्य होण्यासाठी या सपोर्ट ग्रुपचा नक्की उपयोग होत असतो. मेडिटेशन, चॅन्टिंग या ज्या गोष्टी आहेत, योग, प्राणायाम यासारख्या गोष्टीचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. जेव्हा कॅन्सर सारखा एक महागद ज्याला म्हणता येईल, मोठा आजार असतो, त्याला आपल्याला तोंड द्यायचं असतं, तेव्हा आपलं व्यक्तित्व, आपलं मानसिकता ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. मेडिटेशनवरती सुद्धा खूप संशोधन झालेलं आहे की त्यामुळे मनाला एक प्रकारची, मनाचा जो उद्वेग असतो,
जी चिंता असते, नैराश्य असते, चिडचिडेपणा असतो, क्रोध असतो, अगतिकता असते, या सगळ्या गोष्टींना उत्तर हे आपल्याला मेडिटेशन मधून मिळू शकतं आणि त्यातून एक प्रकारची मनशांती आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे या गोष्टींचा आपण जरूर आपल्या दिनचर्येमध्ये याचा वापर करावा आणि त्यामुळे आपल्याला इम्युनिटी वाढणे ह्या सुद्धा गोष्टीचा महत्वाची जी आपल्याला गरज असते यामध्ये ही मेडिटेशनच्या रूपाने वाढते. त्याचप्रमाणे मन मोकळं करणं ही याला कॅथॅर्सिस म्हणतात, इमोशनल कॅथॅर्सिस. जसं आयुर्वेदामध्ये विरेचन ही ट्रीटमेंट आहे की ज्याने डिटॉक्सिफिकेशन होतं, तसं आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दोष असतात, चिंता असतात किंवा काही अनेक प्रकारचे मनोदोष ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा शरीराच्या बाहेर निघणं हे महत्वाचं असतं. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे याच्यामध्ये भूतकाळातल्या असंख्य घटनांच्या नोंदी झालेल्या असतात. त्यातल्या काही त्रासदायक ज्या नोंदी असतात, मग आपली चूक असेल, आपल्यावर झालेला अन्याय असेल, आपलं झालेलं शोषण असेल, आपण अननोइंगली दिलेला एखाद्याला त्रास असेल, या सगळ्या गोष्टींची कुठेतरी बोचणी आपल्या मनामध्ये असते. तर ही जेव्हा आपण कोणापाशी, मग एखादा काउन्सिलर असेल, डॉक्टर असेल, आपला वैद्य असेल, आपला मित्र असेल, यांच्यापाशी आपण ही गोष्ट जेव्हा एक्सप्रेस करतो तेव्हा जसं एखादा बाटलीमध्ये दबलेला जिनी असतो तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हे ताण जसा कमी होतो त्या पद्धतीने आपल्या मनावरचा ताण हा पूर्ण निघून जातो आणि आपल्याला जगण्याची एक वेगळी उर्मी त्यातून प्राप्त होत असते. त्यामुळं कॅन्सरच्या काउन्सिलिंगमध्ये हा सुद्धा एक भाग फार महत्वाचा आहे. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी अशा काही जणू आपल्या हृदयामध्ये गाठी असतात आपण म्हणतो ना, तर ह्या गाठी काढून टाकणं महत्वाचं असतं. ह्या हृदयातल्या गाठी जेव्हा आपल्या जातात तेव्हा आपल्या शरीरातल्या सुद्धा गाठी विरघळून जायला उपयोग होतो. ही गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की आपला जो काही ह्या कॅन्सरचा प्रवास आहे हा इतरांना सुद्धा प्रेरणादायी व्हावा, कारण आपल्यासारखेच अनेक रुग्ण आपल्या परिसरामध्ये आपण पाहत असतो. तर आपल्याकडे बघून कोणीतरी म्हणावं की हो, मी तुमच्याकडे बघून या आजाराला लढायचं कसं शिकलो आणि यातून बाहेर येताना मला तुमच्या सल्ल्याचा उपयोग झाला. तर आपणही कुणाला तरी प्रेरणा व्हावी, आपले अनुभव कॅन्सरच्या लढ्याविषयीचे आहेत ते इतरांना द्यावेत, हा सुद्धा भाग एक फार महत्वाचा आहे. तर या सगळ्या गोष्टीतून होतं काय, तुम्ही म्हणाल मेटास्टासिस आणि या गोष्टींचा काय संबंध आहे. तर जी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, जीवनाविषयीची जी आस्था आहे, प्रेम आहे, मला अजून आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठीच जे काही सूत्र असतं ते स्ट्रॉंगली टिकून राहावं, यासाठी या गोष्टी आपल्याला मदत करत असतात आणि त्यातूनच आपलं शरीर, आपली इम्युनिटी वाढते आणि या कॅन्सरच्या पेशींचा निपात करण्यासाठी हे एक आपलं महत्वाचं शस्त्र म्हणून काम करत असतं. त्यामुळे या गोष्टी करणं महत्वाचं आहे. आता महत्वाचं जी गोष्ट माझ्या दृष्टीने पुढची तुम्हाला सांगायची ती म्हणजे आयुर्वेद यामध्ये आपल्याला कशी मदत करू शकतं. तर आयुर्वेदामध्ये व्याधी क्षमत्व आणि रसायन ही दोन हत्यारं यामध्ये कॅन्सरवरती अत्यंत परिणामकारक ही अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालेली आहेत. तर व्याधी क्षमत्व जे आहे हे वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही वनस्पती, काही दिव्य भस्म ज्याच्यामध्ये हिरक भस्म, सुवर्ण भस्म, रजत भस्म, अभ्रक भस्म, लोह भस्म यासारखी अनेक प्रकारच्या धातूंची भस्म वापरलेली आहेत. ही अत्यंत शरीराला हितकारक असतात, शरीराचं बळ वाढवणारी, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी. अर्थात या सर्व औषधांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे रसायन म्हणून एक संकल्पना आहे की ज्यामध्ये अँटी एजिंग अशा पद्धतीची औषधं बरीच सांगितली, त्यांचा पण वापर यामध्ये आपण मेटास्टासिस अवॉइड करण्यासाठी खूप सारे रुग्ण हे प्राथमिक चिकित्सेनंतर आयुर्वेदाकडे मोठ्या आशेने येत असतात. तर त्यांना आम्ही या पद्धतीच्या औषधांची योजना करतो. तर यामध्ये वानगी दाखल मी काही तुम्हाला नक्की वनस्पतींची नावं सांगेन. यामध्ये पहिली येते ती म्हणजे महत्वाची जी गुडूची किंवा गुळवेल म्हणतात. तर ही जी गुळवेल वनस्पती आहे ही ट्यूमर मिडिएटेड इम्युन रिस्पॉन्स कमी करते. तर ही थोडी टेक्निकल टर्मिनॉलॉजी नक्की आहे, पण तुम्ही समजून घ्या की जे ट्यूमर तयार झालेलं असतं किंवा कॅन्सरच्या पेशी ज्या असतात त्यांना स्वतःची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची आक्रमक इम्युनिटी त्यांनी डेव्हलप केलेली असते आणि ही इम्युनिटी आपली जी नैसर्गिक इम्युनिटी त्याला सप्रेस करते आणि त्या कॅन्सर सेल्सची इम्युनिटी वाढवते. तर ही कॅन्सर सेल्सची इम्युनिटी कमी करणं असं स्पेसिफिक काम गुळवेल करते हे संशोधन आपल्याला सांगतं.
त्याचप्रमाणे हळदीमध्ये क्युर्क्युमिन हे जे काही रसायन आहे हे अत्यंत पॉवरफुल सिलेक्टिव्ह सायटोटॉक्सिक, म्हणजे ज्या कॅन्सरच्या ज्या पर्टिक्युलर पेशी असतात त्या पेशींना टार्गेट करून त्यांचा खात्मा करणं हे काम हळद आपल्याला करत असते. तुळस हे जे असंच एक दिव्य औषध आहे की हे अँटी अँजिओजेनेसिस, मेटास्टासिस जेव्हा होत असतं त्यामध्ये अँजिओजेनेसिस ही एक फार महत्वाची स्टेप त्यातली आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. किंवा कुठलंही ट्यूमर किंवा कॅन्सरच्या पेशी जेव्हा पूर्वीच्या स्थानापासून दुसऱ्या स्थानामध्ये मायग्रेट होतात, दुसऱ्या स्थानामध्ये जेव्हा ते पाय रोवत असतात तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पोषणाची गरज असते. तर त्यासाठी जसं एखादा कोळी जाळं टाकेल त्या पद्धतीने हे ट्यूमर जे असतं हे आसपासच्या जे टिश्यूज असतात त्याच्यामध्ये नवनवीन रक्तवाहिन्या तयार करतं आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शोषण हे कॅन्सरच्या पेशी ओढून घेत असतात. तर हे जे पोषणाचे त्यांचे जे चॅनल्स आहेत हे डिस्टर्ब करण्याचं काम ही तुळस करत असते. या पद्धतीने याच्यावर खूप सारं संशोधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मिरे जे आहेत, जे मिरे आपण मसाल्यामध्ये जे वापरतो तर ते ट्यूमर ट्रान्सपोर्ट बॅरियर म्हणून काम करतं. हे जे ट्यूमर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होत असतात तर यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम मिरे करत असतात. तर या पद्धतीने डझनावारी औषधं आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत, त्यांच्यावरती खूप सारं संशोधन झालेलं आहे की अनेक आयुर्वेद विद्यापीठांमध्ये सुद्धा संशोधन झालेलं आहे की कॅन्सरमध्ये या पद्धतीने केलेली आयुर्वेदिक औषधांची जी योजना असते ही मेटास्टासिस टाळण्यामध्ये, रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ, रुग्णाच्या आयुष्याची लांबी वाढवणं या सगळ्यांमध्ये अत्यंत यांचा उत्साहवर्धक असा कार्य यांचं सिद्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जी हॉलिस्टिक ट्रीटमेंट जी केलेली असते याच्याने मेटास्टासिस आपण टाळू शकतो. तर मनीषा कोयराला ही एक अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीमध्ये, तिला 2012 साली ओव्हॅरियन कॅन्सर झालेला. तर ती तिच्या पुस्तकामध्ये कोट करते, ते एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आय नो द जर्नी इज टफ बट आय एम टफर दॅन दॅट. कॅन्सर इज नॉट अ डेथ सेंटेन्स. ही गोष्ट तिने सांगितलेली ही प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटनी अति आपल्या हृदयावर कोरून ठेवण्यासारखी आहे की या सर्व गोष्टींचा सामग्री पद्धतीने आपण जर वापर केला तर आपण मेटास्टासिस टाळू शकतो. यामध्ये नक्कीच एक आशेचा किरण आपल्याला दिसू शकतो. ही गोष्ट ही एक आयुर्वेद चिकित्सक म्हणून मी आपणाला नक्की सांगू इच्छितो. आपल्या आजूबाजूला आजकाल कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण हे भयावह पद्धतीने वाढत आहे. तर हे जे काही गरजू रुग्ण असतात, त्यांचे नातलग असतात, त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण जरूर पाहावी. आणि आपल्याला जर ही आवडलं तर आमचं चॅनल जे कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय आहे हे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.